तू ठीक आहेस ना? अगं कुठे गेलते एवढ्या रात्री? सांगून तरी जायचं आम्हाला. ठीक आहेस ना? निंगे बंड्या, मी ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही. मी सगळं सांगतो. सगळ्यात आधी आपण आत कॉलेजमध्ये जाऊया. हे बघा, आता काय बी झालं, किती बी झालं तरी फक्त ना फक्त मला माझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. चला. थांबा, तुम्हाला आज जाता येणार नाही. काका, काय झालं? मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मग तुम्ही मला आत का जाऊ देत नाही? तुम्ही ओळखताय की नाही मला? हो, ओळखतो, पण तशी मला ऑर्डर आहे. तुम्हाला गेटच्या आत जाता येणार नाही. का, काय झालंय? मॅडम, कॉलेज मॅनेजमेंटने तसा निर्णय घेतलाय. प्लीज मला माफ करा, मी तुम्हाला आज सोडू शकणार नाही. मला वाटतं मॅनेजमेंटचा निर्णय झालेला आहे. या सगळ्यांचं त्यावर एकमत असायला काहीच हरकत नाही. मॅनेजमेंट नक्की कुठल्या बेसिसवरती हा डिसिजन घेत आहे? पण कमळीला कॉलेजमधनं काढण्याचं एक तरी ठोस कारण आहे का आपल्याकडे? मला नाही वाटत आपण असा निर्णय घेऊ शकतो. घेऊ शकत नाही म्हणजे? का घेऊ शकत नाही? आणि मी निर्णय घेतलाय हे सांगते. आणि या मुलीने आपल्या कॉलेजच्या अध्यक्षा म्हणजे आपल्या ट्रस्टच्या अध्यक्षा अन्नपूर्णा महाजन यांना फसवलेलं आहे, यांचा विश्वासघात केलेला आहे. मला असं वाटतं की हे एवढंसं कारण पुरेसं आहे. तिला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं आपण काढून टाकतो. चला, ह्याचं जे काही प्रोसिजर असेल ते आपण लवकरात लवकर करू. आणखी एक तरी बरं, आपण हे सगळं करत असताना तिला पोलिसांमध्ये दिलेलं नाही आहे. नाही तर आत्ता या क्षणाला ती जेलमध्ये असते. नयनतारा मॅडम, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? सर, कसं आहे, कुठल्याही स्टुडंटला कॉलेजमधनं बाहेर काढायचा म्हणजे हा काही छोटा निर्णय नाही. मग तो स्टुडंट कोणी का असो ना, कारण स्टुडंटचं लाईफ, त्याचं फ्युचर याच्यावर डिपेंडेंट आहे. मला वाटतं हा निर्णय घेण्याआधी सगळ्या बाजूने विचार व्हायला हवा. बाय द वे, अन्नपूर्णाताईंचं काय मत आहे याबद्दल? त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे तसं. हे माझं मत नाही आहे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही मुलगी, खोटं बोलणारी मुलगी, आपल्या कॉलेजमध्ये असता कामा नये. त्यांना खूप राग आला ह्या गोष्टीचा. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. अन्नपूर्णा आजी असा डिसिजन घेऊच शकत नाहीत.